जय सद्गुरू. चला सखीनो, आज आपण बनवूया कोळंबी मसाला. त्यासाठी तुम्हाला लागणारं साहित्य सांगते. कोथिंबीर, टोमॅटो, कोकम आगळ म्हणजे कोकमाचा रसा, अद्रक लसूण पेस्ट, हळद, मीठ, मसाला, उभे चिरलेले कांदे, फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, ही मिरची बेडगी मिरची आहे ती पाण्यामध्ये भिजत ठेवलेली म्हणजे कलर छान येतो, आणि ही कोळंबी. चला आता आपण बनवायला सुरुवात करूया. 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया. आता आपण टाकूया कढीपत्ता. त्याच्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा, फोडणीसाठी कांदा टाकूया. कांदा छानसा परतून घेऊया. कांदा परततो आहे तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊया. त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे कांदा, उभा चिरलेला कांदा, थोडासा टोमॅटो, थोडी कोथिंबीर, थोडीशी अद्रक लसूण पेस्ट, थोडीशी बेडगी मिरची जी आपण पाण्यात फुगत ठेवलेली, त्याच्यामुळे कलर छान येतो, चव पण छान येते. हे सर्व आपण आता वाटून घेऊया. तोपर्यंत आपला कांदा परतत आहे. आता आपण याच्यामध्ये कोकमाचा आगळ टाकूया. थोडी अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ टाकूया, थोडीशी हळद टाकूया, तिखट मसाला टाकूया तुमच्या आवडीनुसार, आणि आता याला एक जीव करूया आणि 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो चांगला शिजून घेऊया. त्याच्यामध्ये नरम होईपर्यंत शिजून घेऊया. टोमॅटोमुळे छान चव येते. आता आपला हा टोमॅटो शिजत आलेला आहे. आता आपण हे वाटण काढलेलं ते वाटण टाकूया याच्यामध्ये. आता आपली कोळंबी मॅरिनेट झालेली आहे. आपण ह्या मसाल्यामध्ये टाकूया. थोडं तेल सुटेपर्यंत छानशी परतून घेऊया. आता आपला मसाला छानसा फ्राय करून झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि आपली कोळंबी 10 मिनिटं शिजत ठेवूया. चला आता आपण बघूया आपला कोळंबी मसाला तयार झालाय की नाही. बघा, आणि बेडगी मिरचीमुळे छान लालसा कलर आलेला आहे. बघा, सुंदर झालेली. आता आपण काढून घेऊया. गॅस बंद करूया, काढून घेऊया. चला, आपला कोळंबी मसाला तयार आहे. चला आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया त्याच्यावरती, सजूया त्याला. आपला कोळंबी मसाला तयार आहे. या सखींनो खायला कोळंबी मसाला. चला, आजची टिप आहे आगळ. आगळ म्हणजे कोकमचा रस. कोणत्याही मच्छीमध्ये जर तुम्ही कोकमचा रस टाकला तर ती मच्छी जो उग्रवास असतो तो निघून जातो आणि चव छान येते. याच्यासाठी कोणत्याही मच्छीमध्ये तुम्ही कोकमचा रस टाका, म्हणजेच आगळ टाका. थँक्यू व्हेरी मच.